जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर। नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय आणि MSPमध्ये वाढ करण्यात आलेली मित्रांनो, ही एक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे आणि 14 पिकांना MSPमध्ये वाढ करण्यात आली। यामध्ये मुख्य पिकं कापूस, सोयाबीन, तूर, मका यामध्ये असे प्रकारचे 14 पिके आहेत। तर कोणत्या पिकासाठी किती वाढ करण्यात आली आणि गेल्या वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये किती भाव होता आणि आता 2024-25 मध्ये किती भाव आहे, तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेणार आहोत। अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती ही पुढील शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका। तर 2024-25च्या खरीप हंगामासाठी धानाकरता किमान आधारभूत जी किंमत आहे तर MSPमध्ये 5.35% वाढून प्रति क्विंटल 2300 रुपये केली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे। केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या CSCP शिफारसी मान्य करून 14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या आहेत। तर मित्रांनो, निश्चितपणे तुम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवू शकता की जर खरंच मित्रांनो या जर आता जे आपण किमती सांगणार पिकांच्या तर त्या खरंच शेतकरी बांधवांना परवडणाऱ्या किमती आहेत का। कमेंटमध्ये तुम्ही तुमचं मत जरूर कळवा मित्रांनो। तर आता जाणून घेऊया कोणत्या पिकासाठी किती 2023 किती किंमत होती आणि आता 2024-25 साठी किती किंमत जाहीर करण्यात आली। चला तर वळूया आजच्या आपल्या या महा अपडेटकडे। तर मित्रांनो, MSPमध्ये किती वाढ झालेली आपण या ठिकाणी बघू शकता। तर तांदूळ जे सामान्य आहे तर यामध्ये 2023-24 मध्ये 2183 चा भाव होता प्रति क्विंटलसाठी, आता 2300 रुपये म्हणजे 117 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो। तसंच तांदूळ ए ग्रेडमध्ये 2203 रुपये होता, तर आता 2024-25 साठी 2320 आहे। तर यामध्ये सुद्धा 117 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। ज्वारी हायब्रिड जी आहे तर या पहिली जी 3180 होती तर आता 3371, यामध्ये 191 रुपयाची वाढ करण्यात आली। ज्वारी जी मालदांडी आहे तर पहिली 3225 होती, आता 3421 आहे, 196 रुपयांची वाढ करण्यात आली। बाजरी जी आहे तर पहिली 2500 होती, आता 2625 म्हणजे 125ची यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। रागी जी आहे ती 3846 होती, तर आता 4290 म्हणजे तब्बल 444 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। मकामध्ये 2090 होती पहिली, तर आता 2225 म्हणजे 135 रुपयाची वाढ करण्यात आली। तुरीमध्ये 7000 2023 साठी होती, तर आता 7550 म्हणजे 550 रुपयांची यामध्ये वाढ करण्यात आलेली। मुगामध्ये 8558 होते, तर आता 8682 124 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। उडीदमध्ये 6950 तर आता 7400 रुपये, तर 450 रुपयाची वाढ करण्यात आली। भुईमुगासाठी 6377 तर 6783 ची वाढ करण्यात म्हणजे 406 रुपयाची वाढ करण्यात। सूर्यफुलामध्ये 6760 होतं पहिलं, तर आता 7280 म्हणजे 520 रुपयाची वाढ करण्यात आली। सोयाबीनमध्ये पहिलं 4600 होती, तर आता 4892 म्हणजे फक्त 292 रुपयाची सोयाबीनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तिळासाठी 8635 होतं, तर 9267 म्हणजे 632 रुपयाची वाढ करण्यात आली। रामतीळ यामध्ये 7734 पहिलं होतं, तर 8717 म्हणजे 983 रुपयाची तब्बल वाढ करण्यात आली। कापूस जो आहे तर मित्रांनो मध्यम धाग्यासाठी 6620 आहे, तर आताचा जो भाव आहे 7121, तर 501 रुपयाची यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली। तसंच कापूस लांब धागा पहिला 7020 होता, तर आता 7521 आहे, म्हणजे यामध्ये सुद्धा 501 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, निश्चित तुम्ही यामध्ये जरी हे भाव जरी वाढलेले असले तर तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता की शेतकरी बांधवांना हे भाव खरंच परवडणारे आहेत का। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करायला पण विसरू नका। भेटूया अशाच काही नवीन अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।